असेल दोघही संघांसाठी क्वालिफाईंगच्या दृष्टिकोनातून. पहिला हा बॉल ह्या सामन्याचा आणि डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळलाय. सन्मान दिलाय पूर्णपणे गणेश यांनी पहिल्या या चेंडूला. चांगली अशी लाईन लेंथ या ठिकाणी धीरज पाटील यांच्याकडून. पॉवर प्लेचं पहिलं षटक या मॅचचं पहिलं षटक. मात्र 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर. आता मात्र गणेश यांना लाईन लेंथ समजली नाहीये. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या बॉलचं बिलकुल उत्तर नाही गणेश बॅट्समन कडे. चांगली सुरुवात केली आहे धीरज यांनी आपल्या या षटकाची. तिसरा बॉल लॉंग ऑनच्या दिशेला खेळलाय आणि पूर्णपणे चकमा दिलाय बॉलने खेळाडूला. पूर्ण 4 रन प्राप्त करतील. पहिल्या 2 बॉलवर पूर्णपणे शांत ठेवले होते धीरज यांनी गणेशला परंतु तिसऱ्या चेंडूवर यशस्वीरित्या बाउंड्री त्यांनी मिळवली आहे. चौथा हा बॉल ऑफ साइडच्या दिशेला. थोडीशी मिसफिल्ड या ठिकाणी झाली आहे. बघूया या मिसफिल्ड पुढे जास्त नुकसान या ठिकाणी होणार नाही परंतु 2 रन सहजतेने पूर्ण करतील दोघही खेळाडू. आणि पहिल्या 4 चेंडूंमध्ये 1 चौकार आणि 2 रनांच्या सहायतेने 6 रनांवर पोहोचलाय बॅटिंगचा संघ. पाचवा हा बॉल थोडासा फुल लेंथ बॉल आणि त्याचा पूर्णपणे फायदा घेतलाय गणेशांनी आणि चौकार या ठिकाणी असेल. इनसाइड आउट शॉट त्यांनी खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेला आणि पुन्हा एकदा एक बाउंड्रीच्या रूपात 4 रन त्यांना मिळालेत. 10 रन पूर्ण केले त्या ठिकाणी. बाबाजी ॲग्रो या संघाचे 10 रन पूर्ण या ठिकाणी झालेत. एक चेंडू अजूनही बाकी या ओव्हरचा. पॉवर प्लेचं पहिलं षटक. जास्तीत जास्त रन घेण्याचा प्रयत्न असेल दोघही बॅट्समनचा पॉवर प्लेच्या या षटकात आणि त्याचा प्रयत्न नक्कीच दिसतोय दोघही बॅट्समन कडून. पुढील बॉल शेवटचा बॉल डॉट बॉलने समाप्त करतील आपले हे षटक धीरज. या ओव्हरचे 6चे 6 चेंडू गणेशांनी फेस केले आहेत. त्यामध्ये 10 रन मिळवण्यात ते यशस्वी झालेत. पुढील बॉलर हरीश दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत. आपली स्पेलची पहिली ओव्हर संघासाठी दुसरी ओव्हर. मागील षटकात 10 रन आले. गणेशांनी फेस केले होते 6चे 6 बॉल. या वेळेला नवीन बॅट्समन त्या ठिकाणी आणि आउटचा इशारा अंपायर कडून. कॉट बिहाइंडला रिव्ह्यू उपलब्ध नसल्यामुळे अंपायरच्या डिसिजनचे सन्मान करून बाहेर जाताना बॅट्समन. आणि पुढील बॅट्समन राहुल हे पुढील बॉल फेस करण्यासाठी येतील. पुढील बॉल पहिल्या चेंडूवर आणि फाईन लेगच्या दिशेला खेळून दिलाय आणि आपल्या पहिल्याच बॉलला चौकार मिळवलाय. नवीन बॅट्समन जे स्ट्राइकवर आले होते राहुल पाटील यांनी. हर्ष यांनी आपल्या पहिल्याच बॉलमध्ये हरीश यांनी आपल्या पहिल्याच बॉलमध्ये एक विकेट पटकावली. मात्र दुसऱ्या चेंडूमध्ये त्यांच्या बॉलिंगवर चौकार लावलाय राहुल पाटील यांनी.
त्यासोबत 14 रनांचा आकडा प्राप्त केलाय. परत एकदा थोडासा शॉर्ट पिच बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी उपलब्ध आणि मात्र 1 रनावर समाधानी राहायला लागेल. पॉवर प्ले आतापर्यंत थोडा शांत चालू आहे. तीन चौकार जरी आपण बघितले तरी अजूनही पहिल्या षटकाराची प्रतीक्षा. छान असा स्क्वेअर लेगच्या दिशेला पुन्हा एकदा खेळलाय. पुन्हा एकदा 4 रन. गणेश मात्र एक सेट बॅट्समन दिसत आहेत. गणेश आपल्या या इनिंग्स मध्ये गणेशने 14 रन मिळवलेत. त्याबरोबरच संघाचं टोटल 19 रन झाले. या ओव्हरचे 2 चेंडू अजूनही यायचे बाकी आणि नक्कीच प्रयत्न असेल या दोघही बॉल मध्ये चौकार किंवा षटकार घेण्याचा. पुढील बॉल या ठिकाणी कव्हरच्या दिशेला खेळलाय. गॅप मध्ये चेंडू आणि एकदा परत मिसफील्ड झाली आहे. पुन्हा एकदा चौकार मिळालाय. गणेश यांच्या बॅटने परत एकदा चौकार आलाय. 23 रनांवर हा संघ पोहोचलाय. या षटकात एक पहिल्याच बॉलवर एक विकेट जरी आली असली तरी पुढच्या 4 चेंडूंमध्ये 3 बाउंड्रीज या ठिकाणी आल्यात आणि थोडंसं मोठं षटक ठरताना थोडंसं महाग षटक लोणी चॅलेंजर्स टीम साठी. या ठिकाणी खूप छान असा झेल घेतलाय कीपर यांनी. थोडासा चिप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता गणेश यांचा, जे आतापर्यंत चांगली फलंदाजी करत होते पण थोडीशी मिस्टेक यांनी केली आणि नंदकिशोर सर यांनी खूप चांगला झेल घेतलाय. खूप चांगली अशी त्यांची विकेट किपिंग, खूप सेफ हँड्स त्यांचे आणि चांगला झेल आपण कीपर कडून बघितलाय. नक्कीच त्यांच्या रिफ्लेक्सेसची दाद द्यायला लागेल आणि सोपासा कॅच देऊन बसले गणेश त्यांच्या हातात, जे चांगले बॅटिंग करत होते आपल्या संघासाठी. 4 ते 5 बाउंड्रीज ते लावून चांगला स्कोर पर्यंत नेत होते आपल्या टीमला. 23 रनांवर हा संघ पोहोचलाय. बाबाजी ॲग्रो वडोदा 11. आणि धीरज आपल्या स्पेलची दुसरी आणि शेवटची ओव्हर आणि संघासाठी मात्र तिसरी ओव्हर घेऊन येतील. आपलं पहिलं षटक त्यांनी धीरज ज्यांचं मागील षटक खूप चांगलं होतं परंतु राहुल पाटील आपली पॉवर हिटिंग दाखवताना, राहुल पाटील आपला टायमिंग दाखवताना आणि सरळ षटकार मिळवलाय राहुल पाटील यांनी या बॉलवर. धीरज पाटील यांनी आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 10 रन दिले होते परंतु या ओव्हरच्या सुरुवातीला पहिल्याच बॉलमध्ये त्यांच्या बॉलवर षटकार लावलाय. धीरज परत एकदा षटकार लावण्याचा प्रयत्न होता परंतु आपल्याच बॉलवर कॅच घेण्याचा प्रयत्न होता धीरज यांचा. कॉलिंग मध्ये थोडस मिसकम्युनिकेशन या ठिकाणी झालंय आणि ड्रॉप कॅच झालाय. एक चान्स नक्कीच बनवला होता धीरज यांनी आपल्याच बॉलवर कॅच घेण्याचा प्रयत्न. नवीन बॅट्समन आपला पहिला बॉल फेस करतील यश, त्यांनी आतापर्यंत चांगली बॅटिंग आपल्याला करून दाखवली आहे बाबाजी ॲग्रो टीमचे, परंतु 3 विकेटही गमावून बसलेत बाबाजी ॲग्रो टीम चांगल्या स्कोरच्या दिशेला. परंतु पुन्हा एकदा नंदकिशोर देशमुख यांच्या हातामध्ये सोपासा झेल देऊन बसलेत भूषण आपल्या पहिल्याच बॉल मध्ये. मागील 2 बॅक टू बॅक बॉल मध्ये आपण बॅक टू बॅक विकेट्स बघितलेत. दोघही बॅट्समन आपला पहिला बॉल फेस करत होते आणि पहिलाच बॉल फेस करताना अपयश आले दोघही बॅट्समनला. यश आणि भूषण दोघही बॅट्समन बाबाजी ॲग्रोचे आपल्या पहिल्याच बॉल मध्ये विकेट देऊन बसलेत.
सोपे असे कॅचेस देताना. आणि धीरज जरी या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला षटकार त्यांच्या बॉलिंगला लागला असला तरी कमबॅक त्यांनी चांगला केलाय. हॅट्रिक चान्स वर धीरज या ठिकाणी. आतापर्यंत खूप हॅट्रिक चान्सेस आपण बघितले, परंतु पहिल्या हॅट्रिकची प्रतीक्षा अजूनही असेल. आणि धीरज देखील आपल्या 2 विकेट्स नंतर एक सिंगल धाव देतील. हॅट्रिक मात्र त्यांना मिळणार नाही, परंतु खूप चांगले असे षटक हे लोणी चॅलेंजर्स या संघासाठी. पुढील बॉल थोडासा आखूर टप्प्याचा बॉल, एकदा हवेत उडवलाय हा बॉल. बघूया आणि आपली परत पॉवर हिटिंगचं प्रदर्शन करताना आणि चांगली बॅटिंग करताना या ठिकाणी राहुल. दुसरे बॅट्समन जरी टायमिंग करण्यामध्ये अपयशी ठरत असले तरी राहुल पाटील या ठिकाणी दुसऱ्या एंडने कंटिन्युअस मोठे शॉट्स मारतायत आणि चांगली बॅटिंगचं प्रदर्शन या ठिकाणी करतायत. पॉवर प्लेच्या या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 रनांवर येऊन पोहोचलाय बाबाजी ऍग्रो वडोदा 11 हा संघ. नक्कीच मोठं टार्गेट या ठिकाणी देण्याचा प्रयत्न असेल, कारण चांगले हिटर्स चांगले बॅट्समन अवेलेबल आहेत. लोणी चॅलेंजर्स या संघाकडे. पुढील बॉल चांगला टाइम केलाय, चांगली पॉवर जनरेट केली आहे आणि त्याच पॉवरच्या जोरावर मोठा षटकार मिळवलाय. नवीन बॅट्समन जगदीश आपला दुसराच बॉल ते फेस करत होते, परंतु दुसऱ्याच बॉल त्यांनी सीमारेषेच्या बाहेर सक्सेसफुली पाठवलंय. चांगल्या टार्गेटच्या दिशेला जाताना विकेट जरी गमावल्या असल्या परंतु रनांची गती मात्र मेंटेन ठेवली आहे बाबाजी ऍग्रो या संघाने. पुढील बॉल परत एकदा मोठा शॉट लावण्याचा प्रयत्न होता, मिड विकेटच्या दिशेला खेळलाय. 1 रनांवर समाधान आणि मिसफिल्ड. ज्या ठिकाणी 1 रन फक्त मिळाला असता परंतु मिसफिल्ड होऊन 4 रन या ठिकाणी मिळालेत. चांगला टोटल चांगला टार्गेट बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी बाबाजी ऍग्रो या टीमचा, कारण लोणी चॅलेंजर्स संघातही चांगले बॅट्समन त्या ठिकाणी आहेत. परत एकदा शॉर्ट बॉल, परत एकदा प्रयत्न, परंतु या ठिकाणी मात्र बाहेर जायला लागणार जगदीश यांना. धीरज यांनी चांगला सोपाचा झेल घेतलाय आणि विकेट्स कंटिन्युअस जात आहेत. रनांची गती जरी मेंटेन असली तरी विकेट्स कंटिन्युअस जात आहेत. राहुल पाटील एका एंडला उभे आहेत, चांगले बॅटिंगचं प्रदर्शन ते करतायत, परंतु दुसऱ्या एंडने बॅट्समन येत आहेत आणि जात आहेत. पुढील बॉल परत एकदा थोडासा शॉर्ट पिच बॉल, खराब चेंडू आणि त्याचा पुरेपूर उपयोग केलाय नवीन बॅट्समन रोहित पाटील यांनी. षटकार लावलाय आपल्या पहिल्याच बॉल मध्ये. 53 रनांवर येऊन पोहोचलाय बाबाजी ऍग्रो हा संघ. 5 विकेट जरी त्यांनी गमावल्या असल्या तरी रन मात्र त्यांनी मेंटेन ठेवलेत. याच रनांची गती जर त्यांनी मेंटेन ठेवली तर 144 रनांपर्यंत हा संघ पोहोचू शकतो आणि खूप मोठं टार्गेट हे मानलं जाईल, परंतु विकेट खूप कमी त्यांच्या हातामध्ये. हर्षांचा पुढील बॉल थोडासा फुल लेंथ बॉल गॅप मध्ये खेळला आहे आणि परत एकदा बाउंड्रीच्या रूपात त्यांना चौकार मिळालाय. रोहित पाटील यांनी पवेलियन मधूनच सेट होऊन आलेले दिसत आहेत. रोहित पाटील हे आपल्या बॅटिंगचं चांगलं प्रदर्शन करतायत. आपल्या पहिल्या 2 चेंडू मध्ये पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार आणि 2 बॉल मध्ये 10 रन त्यांनी मिळवलेत. चांगली बॅटिंग करतायत आणि ह्याच बॅटिंगची आशा करेल बाबाजी ऍग्रो संघ. पुढील बॉल थोडासा आउटसाइड एजला या ठिकाणी लागलाय आणि खूप मोठी मिस्टेक या ठिकाणी केली आहे.
राहुल जे खूप सेट बॅट्समन आपल्याला दिसत होते, चांगली बॅटिंग करत होते, आपल्या टीम साठी मोठा टोटल ते जनरेट करू शकत होते, परंतु मिस कम्युनिकेशन आणि एकदम सोपाचा रनआउट प्राप्त केला लोणी चॅलेंजर्स या संघाने. ही विकेट नक्कीच मोठी मानली जाईल लोणी चॅलेंजर्स या संघासाठी. दुसरे बॅट्समन जरी थोडे डिस्टर्ब दिसत असले तरी राहुल एका एंडने चांगले शॉट्स लावून मोठा टार्गेट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांच्या बॅट्स मधून आपण चांगले शॉट्स बघितले आणि रनआउटची ही विकेट नक्कीच नाराज असेल बाबाजी ऍग्रोचा संघ या विकेट ला बघून. परंतु रोहित यांच्यावर मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असेल. आपल्या पार्टनर रनआउट करण्याची खंत नक्कीच त्यांना असेल, परंतु आपल्या बॅटिंगने ते त्या चुकीची भरपाई करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. नक्कीच ती भरपाई करताना दिसतायत रोहित पाटील. मोठा विकेट जरी राहुल पाटीलच्या रूपात गेली असली तरी रोहित पाटील मात्र त्या ठिकाणी स्ट्राईकवर आणि चांगले शॉट्स लावतायत, मोठे चौकार आणि षटकार ते प्राप्त करतायत आणि ह्याच रीतीने 63 रनांवर येऊन पोहोचलाय बाबाजी ऍग्रोचा हा संघ. चांगले रन्स हे म्हणता येतील, मात्र 5व्या ओव्हरची ही सुरुवात 63 रनांवर येऊन पोहोचलाय हा संघ. पुन्हा एकदा एज लागला होता, कीपरकडे कॅच होता, परंतु आता जे दृश्य आपल्याला बघायला मिळत नाही सहसा, नंदकिशोर देशमुख यांच्याकडून ड्रॉप कॅच झालाय, परंतु नक्कीच कठीण कॅच मानला जाईल. परत एकदा शॉर्ट बॉल आणि परत एकदा परिपूर्ण उपयोग करून घेतलाय त्या शॉर्ट बॉलचा, सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय, षटकार लावलाय परत एकदा रोहित पाटील यांनी. राहुल पाटील यांची बॅटिंग आपण बघत होतो आणि त्याचीच कॉपी आपल्याला दिसते रोहित पाटील यांच्या बॅटिंग मधून. चांगली बॅटिंग करतायत, चांगल्या टोटलकडे आपल्या टीमला नेतायत. लेफ्ट आर्म स्पिन बॉलर यश नेहमी थोडं कठीणाईमध्ये टाकतात बॅट्समनला, परंतु या ठिकाणी साधारण दिसलेत आतापर्यंत. आणि यश यांच्याकडे रोहित यांचं काही उत्तर दिसत नाहीये. रोहित पाटील त्यांना प्रत्येक बॉलवर डॉमिनेट करतायत आणि लेफ्ट आर्म स्पिन या बॉलरला नक्कीच त्यांना अगदी सोप्या पद्धतीने ते खेळतायत, क्लीन हिटिंग करतायत. परत एकदा या ओव्हरचा तिसरा षटकार आलाय, मात्र 4 चेंडूंमध्ये 18 रन या ठिकाणी आलेत. 3 षटकार रोहित पाटील यांनी लावलेत. 75 रनांवर येऊन पोहोचलाय बाबाजी ऍग्रोचा संघ. विकेट जरी त्यांच्या 6 गेले असले तरी रनांनी मात्र ते खुश असतील आणि रोहित पाटील यांचं त्या ठिकाणी शेवटच्या षटकापर्यंत उभं राहणं महत्वाचं. मोठा टार्गेट या संघाला बघायचं असेल तर. पाचवा हा बॉल थोडस वाईड लेंथ या ठिकाणी गेली आहे, थोडासा बचावाचा प्रयत्न या ठिकाणी यश यांच्याकडून. ज्या पद्धतीने बॅटिंग हे करतायत त्या ठिकाणी विकेट घेण्याचा नाही तर थोडा डॉट बॉल करण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा, एक अतिरिक्त धाव आणि पुन्हा एकदा. आणि या ठिकाणी मोठी मिस्टेक केली आहे प्रेम यांनी, जे की सेफ क्षेत्ररक्षक मानले जातात, चांगली कॅचिंग ते करतात, परंतु मोठी मिस्टेक केली आहे रोहित पाटील या बॅट्समनची. तो आतापर्यंत आपल्याला खूप सेट दिसतोय, चांगली बॅटिंग करतोय आणि हे नक्कीच अफोर्ड नाही करणार लोणी चॅलेंजर हा संघ. यश नक्कीच नाराज असतील, ज्यांनी चांगला कमबॅक केला होता, फसवलं होतं आपल्या फिरकीच्या जाळ्यात त्यांना, परंतु थोडा ड्रॉप कॅच आणि त्या ड्रॉप कॅचच्या सहायताने 6 रन प्राप्त केलेत रोहित पाटील यांनी, जे मात्र फक्त 8 चेंडूंमध्ये 34 रनांवर खेळतायत, चांगली बॅटिंग करतायत. आणि मागील 5 चेंडूंमध्ये आपण
4 षटकार या ठिकाणी बघितले, तर बॅक टू बॅक 3 षटकार बघितले. षटकारांची हॅट्रिक आपण नक्कीच बघितली आहे. लोणी चॅलेंजर्स मध्ये चांगले बॅट्समन जरी असले, मोठे हिटर जरी असले, परंतु हा टार्गेट नक्कीच सोपा नसेल त्यांच्यासाठी ज्या दिशेला जात आहे बाबाजी ऍग्रोचा हा संघ. चांगली बॅटिंग करतायत, भरपाई करून काढतायत राहुल पाटील यांच्या त्या रनआउटची. पुढील बॉल परत एकदा मोठा हिट आणि परत एकदा सेम रिझल्ट. या सामन्यामध्ये आपण हे जे बघितलंय या टुर्नामेंटचं कदाचित हे सगळ्यात मोठं षटक असू शकतंय. एका ओव्हर मध्ये 5 षटकार लावलेत रोहित पाटील यांनी. 31 रन या पूर्ण षटकात आलेत आणि खूप चांगली बॅटिंग करतायत रोहित पाटील. विस्फोटक बॅटिंग आपण बघितली आहे आणि खूप चांगलं बॅटिंगचं प्रदर्शन आपण बघतोय. नक्कीच खंत त्यांना होती राहुल पाटील यांना आउट केल्याची, त्यांना रनआउट केल्याची, पण त्याची पूर्ण भरपाई करून काढतायत रोहित पाटील. चांगली बॅटिंग करतायत रोहित पाटील. दुसरे बॅट्समन नॉन स्ट्रायकिंग एंडने त्यांच्या बॅटिंगचा आनंद घेताना आणि एका मोठ्या टार्गेटच्या दिशेला वळतोय बाबाजी ऍग्रोचा हा संघ. लोणी चॅलेंजर्स संघासाठी मोठे आव्हान हे ठरते बाबाजी ऍग्रोचा हा संघ. आणि त्यांचा हा ड्रॉप कॅच जो प्रेम यांच्याकडून झाला होता तो नक्कीच मोठा फायदा बाबाजी ऍग्रोसाठी ठरू शकतो आणि मोठा तोटा. 88 रन या ठिकाणी झाले, तर 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर अजूनही 4 षटक यायचे बाकी, अजूनही 24 बॉल यायचे बाकी. प्रयत्न नक्कीच असेल की रोहित पाटीलच्या 24 पैकी जास्तीत जास्त बॉल खेळतील, जास्तीत जास्त रन मिळवण्याचा प्रयत्न करतील. त्याच्यानंतर याच्याकडे स्ट्राइक आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 88 रन मिळवलेत बाबाजी ऍग्रो या संघाने. नक्कीच त्यांचा पवेलियन मधले सगळेच खेळाडू खुश असतील. आणि एंड जरी चेंज झाला असला तरी बघूया रिझल्ट चेंज होतोय का, रनांची गती थांबवतोय का लोणी चॅलेंजर्स हा संघ. 4 ओव्हर्स, शेवटच्या या 4 ओव्हर्स, 24 बॉल या ठिकाणी येण्याचे बाकी आणि मात्र 9 चेंडूंमध्ये 40 रनांवर खेळतायत रोहित पाटील. कालच्या सामन्यांमध्ये आपण रोहित पटेल या खेळाडूला बघितले होते, मात्र 11 चेंडूंमध्ये त्यांनी आपली 50 पूर्ण केली होती. आणि या ठिकाणी रोहित पाटील मात्र 9 चेंडूंमध्ये 40 रनांवर खेळतायत. ते देखील 11 चेंडूंमध्ये आपली 50 पूर्ण करू शकतात, परंतु 50 कडे त्यांची नजर नसेल. आपल्या संघाला मोठं टार्गेट मिळवून देण्याचा त्यांचा नक्कीच प्रयत्न असेल. नंदकिशोर देशमुख या ठिकाणी नवीन बॉलर, हवेत हा बॉल आणि कॉलिंग मिसकम्युनिकेशन पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतंय. पुन्हा एकदा ड्रॉप कॅच बघायला मिळतोय. धीरज गुजर लक्की समजतील स्वतःला, ज्यांचा ड्रॉप कॅच हा पहिल्याच बॉल मध्ये झालाय, परंतु ड्रॉप कॅच झाला ना म्हणून केलं ते. रोहित पाटील हे पुन्हा एकदा स्ट्राइक वर असतील आणि एकदा सन्मान देताना नवीन बॉलरला थोडं परखून बघताना मिड विकेटच्या दिशेला थोडा पुश केलाय. 1 रनांवर समाधानी त्यांना राहायला लागेल, जे की आपण मागील षटकात बिलकुल बघितले नाही. प्रत्येक बॉलवर त्यांचा मोठा शॉट लावण्याचा प्रयत्न होता आणि त्यात ते यशस्वी देखील झाले होते.
नंदकिशोर देशमुख मात्र चतुर बॉलर आणि त्यांनी पुन्हा एकदा चान्स बनला होता. प्रेम यांनी चांगली फिल्डिंग केली आहे आणि रनआउट मिळवलाय. यश यांना जरी पहिल्या बॉलवर जीवनदान मिळाले असले परंतु रनआउटच्या रूपात त्यांची विकेट दुसऱ्याच बॉल मध्ये गेली आहे. आणि मागील ओव्हरमध्ये जरी आपण 5 षटकार लावले असले तरी अनुभवी बॉलर त्या ठिकाणी आहेत. आपल्या अनुभवाचा पूर्ण प्रदर्शन त्या ठिकाणी करतायत आणि त्या अनुभवाच्या जोरावर कठीण असेल या बॉलर्सला मोठे रन घेणे. आणि रोहित यांना ते नक्कीच माहिती होतं. अनुभवी बॉलर्स बघून त्यांना सन्मान देऊन 1 रन घेऊन नॉन स्ट्राईकला गेले. तर या ठिकाणी 91 रन पूर्ण झाले बाबाजी अॅग्रो या संघाचे. 7 विकेट या ठिकाणी झाल्या आहेत. तर 3 विकेट हातात बाबाजी अॅग्रो या संघाच्या. पुन्हा एकदा डॉट बॉल. येणाऱ्या नवीन बॅट्समनने थोडा विचार करून बॅटिंग करून रोहित पाटील यांना जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच बाबाजी अॅग्रो संघ मोठा टार्गेट मिळवू शकतो. परंतु नवीन बॅट्समन देखील दाखवतायत की आम्ही पवेलियन मधूनच सेट होऊन येत असतो. आमच्या विकेट जरी जास्त गेल्या असल्या तरी आमच्या बॅटची गती नक्कीच तीच असणार आहे. जास्तीत जास्त रन घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि फक्त रोहित पाटीलच नाही तर आम्ही देखील या संघाला मोठ्या टार्गेट पर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. धीरज पाटील नवीन बॅट्समन इनसाइड आउट एकदा खेळलेला आहे. कॅचचा प्रयत्न या ठिकाणी फिल्डरने केला होता आणि पूर्णपणे मिसफिल्ड त्यांच्याकडून झाली आहे आणि चौकार या ठिकाणी आलाय धीरज पाटील यांच्या बॅट मधून. धीरज पाटील पहिला चेंडू जरी ते बीट झाले असले तरी नंतर त्यांनी 1 षटकार आणि 1 चौकार त्यांनी मिळवलाय. आतापर्यंत चांगले जात असलेले हे षटक त्यांनी थोडेसे खराब केलंय. परंतु मागील षटकाच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर खूप चांगलं हे षटक लोणी चॅलेंजर्स या संघासाठी. आणि आपली टीमची सेंचुरी पूर्ण केली आहे बाबाजी अॅग्रो या संघाने. 101 रनांवर येऊन पोहोचला हा संघ मात्र 6 ओव्हर्स मध्ये. अजूनही 3 ओव्हर्स बाकी. विकेट जरी त्यांच्या साथ गेल्या असल्या तरी दोघेही धुवाधार बॅट्समन या स्ट्राईकवर. रोहित पाटील हे स्ट्राईकवर ज्यांनी आतापर्यंत चांगलं फटकेबाजीचं प्रदर्शन केलंय. भगवान पाटील हे बॉलर. या ठिकाणी बॉलर चेंज झाले. एंड मागील ओव्हर मध्ये चेंज झालाय परंतु रिझल्ट काही चेंज होत नाहीये. रोहित पाटील यांची बॅट काही थांबत नाहीये. रोहित पाटील चांगली बॅटिंग आपल्याला दाखवतायत. मोठे शॉट्स आपल्याला दाखवतायत. त्यांचा पॉवरचं पूर्ण प्रदर्शन ते करतायत. आणि विकेट जरी गेल्या असल्या तरी निश्चिंत राहून आपली नॅचरल बॅटिंग ते करतायत. पहिल्याच बॉल मध्ये आणि रोहित पाटील 47 रनांवर या ठिकाणी मात्र 11 चेंडूंमध्ये खेळतायत. खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. 1 साइडेड करून दाखवलं या सामन्याला आतापर्यंत. भगवान पाटील आणि सेन्सिबल बॅटिंगचं प्रदर्शन या ठिकाणी केलं आहे. थोडंसं पॉइंटच्या दिशेला पुश केला. ओव्हर थ्रोचा 1 रन झाला असता परंतु 1 रनात समाधानी राहतील. कॅल्क्युलेटेड बॅटिंग आतापर्यंत करतायत. नक्कीच त्यांना माहिती आहे पहिल्या बॉलला षटकार मिळाल्यानंतर बॉलर नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचाच विचार करून यश पुन्हा जे त्यांच्या आधीच्या 3 बॉल मध्ये जरी त्यांनी चांगले रन्स मिळवले असले परंतु आता यश यांना पवेलियन मध्ये परत जायला लागेल. यश यांनी ती कॅच घेतली आहे.
भगवान पाटील पुढील बॉलर. आणि पहिल्या बॉल मध्ये जरी षटकार आला असला भगवान पाटील यांच्या या ओव्हर मध्ये, तरी नंतरच्या बॉल्स मध्ये कमबॅक करताना नंतर मात्र फक्त 1 रन आणि बॅक टू बॅक 2 विकेट भगवान पाटील यांनी मिळवले आहेत. आणि आपण कॉमन असं एक बघतोय या टुर्नामेंट मध्ये, बॅक टू बॅक 2 विकेट्स येत आहेत, नंतर हॅट्रिक चान्स बनतोय, परंतु पहिली हॅट्रिकची प्रतीक्षा अजूनही आपल्याला आहे. दीपक पाटील यांनी या टुर्नामेंटची एक हॅट्रिक नक्कीच घेतली आहे आणि भगवान पाटील यांचाही प्रयत्न असेल, कारण आतापर्यंत 108 रन नक्कीच बनवले आहेत, परंतु शेवटची विकेट या ठिकाणी असेल या संघाची. ही विकेट जर त्यांनी गमावली तर अजूनही 2 ओव्हर ते मिस करतील, 14 चेंडू ते मिस करतील. आणि बॅट्समन त्यांच्यावर प्रेशर नक्कीच असेल विकेट वाचवण्याचे, परंतु त्यांच्या या शॉट्स मधून ते दिसले नाहीये. वाईटच्या रूपात एक अतिरिक्त धाव, डॉट होता मागील चेंडू. आणि थोडासा पुश केला मिड विकेटच्या दिशेला, परंतु नाकारले या रनाला रोहित पाटील यांनी, कारण पुढील षटक पूर्णपणे खेळण्याचा प्रयत्न त्यांचा असेल. आणि रोहित पाटील यांनी मागील 1 रन जरी नाकारला असला तरी पुढील 6 बॉल रोहित पाटील यांचा खेळण्याचा प्रयत्न असेल. 108 रनांपर्यंत पोहोचलेला हा संघ पुढील 12 बॉल्स मध्ये जास्तीत जास्त रन घेण्याचा प्रयत्न असेल. आणि बघता मॅचच्या दृष्टिकोनातून बघता हे षटक नक्कीच इंटरेस्टिंग ठरणार आहे या ठिकाणी. एका बाजूला सेट बॅट्समन पॉवर हिटर रोहित पाटील आणि दुसऱ्या बाजूला एक्सपिरियन्स नंदकिशोर देशमुख, परंतु आपल्या पॉवर हिटिंगच्या जोरावर, आपल्या टायमिंगच्या जोरावर 50 रन मात्र 13 चेंडूंमध्ये 54 रन पूर्ण केलेत रोहित पाटील यांनी. आणि खूप चांगलं बॅटिंगचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवलंय आणि या मॅचला पूर्णपणे आपल्या ताब्यात आतापर्यंत ठेवलंय. त्यांच्या चुकीमुळे राहुल पाटील आउट जरी झाले असले तरी तेच मनात ठेवून राहुल पाटील आणि आपले स्वतःचे देखील दोघांचेही रन एकट्यानेच बनवलेत. 13 चेंडूंमध्ये 54 रन. थोडस बॅड लक हे मानायला लागेल रोहित पाटील यांचं. थोडस आपल्याला स्कोर कार्ड मध्ये मागे जायला लागेल आणि 48 रनांवर त्यांना परत थांबवायला लागेल. हे नक्कीच नाराज असतील या गोष्टीने, पण त्यांनी पॉवर हिटिंग एवढ्या जोरात केली की बॉलला त्यांनी ऍक्च्युली ब्रेक केलाय आणि त्यामुळे त्यांना थोडं मागे यायला लागेल. आपला मॅचचा हा रूल आणि त्यांची पॉवर हिटिंग नक्कीच त्यांच्या बाजूला जात असली तरी या वेळेला मात्र ते त्याच्याने खुश नसतील, परंतु नक्कीच परत एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न. नंदकिशोर देशमुख यांना एक चान्स मिळाला पहिल्या बॉलला. थोडासा बॉल बदलला, रिझल्ट बदलला, डॉट बॉल या ठिकाणी आलाय आणि ज्या बॅट्समनची आपण 50 होताना बघितली होती, परंतु तो बॅट्समन परत एकदा 48 रनांवर खेळतोय. परत एकदा टीमला मोठं टार्गेट मिळवून देण्याचा प्रयत्न, परत एकदा 50 करण्याचा प्रयत्न. आणि एकाच बॅट्समनची आपण एकाच सामन्यामध्ये 2दा 50 होताना बघतोय, खूप मोठी ही गोष्ट. परंतु मागील 50 त्यांची 13 बॉल मध्ये आली होती, ही 50 त्यांची 14 बॉल मध्ये आली आहे. एकाच सामन्यात 2दा ह्या बॅट्समनने 50 रन पूर्ण केलेत, परंतु काही रिझल्ट बदलला नाहीये. 54 रनांवर परत खेळतायत. या ठिकाणी मात्र अख्खू टप्प्याचा बॉल, थोडासा बाउन्सर हा बॉल आणि बाउन्सरने नक्कीच थोडासा त्रास नक्की दिलाय रोहित पाटील यांनी. आणि दुसऱ्याही बॉलर्सने व्हेरिएशनचा एवढा प्रयोग न करता त्यांच्या स्लॉट मध्ये बॉल दिलेत, त्याचा परिपूर्ण उपयोग केलाय. आणि परत एकदा रिस्पेक्ट देताना बॉलरला, त्याच्या लाईन लेनला रिस्पेक्ट देताना, बॅकफुटला येऊन थोडासा डिफेन्स करताना बॉलर आपले अनुभव दाखवतायत. समोर बिग हिटर जरी असला तरी आपल्या अनुभवाच्या जोरावर कमबॅक करतायत.
बॅक टू बॅक षटकार त्यांना लावणं खूप कठीण आहे. खूप अनुभवी असे हे खेळाडू नंदुकिशोर देशमुख आणि आपला अनुभवाचा पूर्ण प्रयत्न पूर्ण प्रदर्शन ते करताना. आणि अनुभव जरी असला तरी रोहित पाटील म्हणतायत आमच्या बाजूंमध्ये जोर आहे, आम्ही पॉवर हिटिंग करू शकतो, चांगली टायमिंग करू शकतो. आणि कितीही अनुभव असला तरी आम्हीही टॅलेंटेड खेळाडू आहोत. आणि थोडी मिस्टेक झाली, थोडा बॉल आमच्या स्लॉट मध्ये आला तर त्याला नक्कीच सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याला सक्षम आम्ही आहोत. काय बॅटिंगचं प्रदर्शन या बॅट्समनने केलंय, काय पॉवर हिटिंग या बॅट्समनने केली आहे. बाकीचे बॅट्समन जरी साधारण दिसले तरी बाबाजी ॲग्रोचा हा बॅट्समन रोहित पाटील 60 रनांवर मात्र 17 चेंडूंमध्ये खेळतोय. अजूनही शेवटचा बॉल. या ठिकाणी चांगली लेंथ, रनआउटचा प्रयत्न होता आणि एक रन घेण्याला यशस्वी राहिले दोघही बॅट्समन. आणि बाबाजी ॲग्रोचा पूर्ण संघ खूप आनंदी होताना दिसतोय, कारण रोहित पाटील हे शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्राईकवर असतील आणि अजून जास्त रन येण्याचा प्रयत्न, अजून जास्त रन घेण्याचा प्रयत्न रोहित पाटील यांचा असेल. कंटिन्यू हिटिंग त्यांनी केली आहे. मात्र 14 रनांमध्ये आपली 50, 14 चेंडूंमध्ये आपली 50 त्यांनी पूर्ण केली होती. आणि ते रनांचं मोमेंटम त्यांनी कंटिन्यू ठेवलंय. विकेट जरी जात असल्या तरी एका एंडने रोहित पाटील यांनी कंटिन्यू हिटिंग चालू ठेवली आहे. रनांची गती आणि 121 रन, मात्र 8 ओव्हर मध्ये 121 रनांवर येऊन पोहोचला हा संघ या एकट्या बॅट्समनच्या जोरावर. रोहित पाटील त्याचं नाव. पुढील बॉलर परत एकदा पॉवर हिटिंग करण्याचा प्रयत्न, परत एकदा खूप जोरात मारण्याचा प्रयत्न, परंतु भगवान पाटील ज्यांनी आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेतल्या होत्या, परत एकदा आपल्या संघासाठी शेवटचं षटक टाकण्यासाठी ते आलेत. पहिला चेंडू त्यांनी डॉट केलाय. सीपीएल चे अध्यक्ष. पुढचा बॉल आणि हा खूप कठीण असा शॉट मानला जातो. लॉंग ऑफच्या वरून सिक्सर लावणे, थोडस वाईड लेन करण्याचा प्रयत्न होता भगवान पाटील यांचा, थोडस वाचण्याचा प्रयत्न होता रोहित पाटील यांच्या बॅट पासून. परंतु रोहित पाटील नक्कीच एक सेट बॅट्समन, एक पॉवरफुल बॅट्समन आणि लॉंग ऑफच्या वरून त्यांनी सहजतेने एक षटकार लावलाय. 6 रन मिळवलेत. काय बॅटिंगचं प्रदर्शन केलं या बॅट्समनने, काय बॅटिंग केली आहे. परत एकदा मोठा शॉट, परत एकदा षटकार. या बॅट्समनची बॅट काही थांबत नाहीये. नक्कीच 21 चेंडूंमध्ये 73 रनांवर हा बॅट्समन खेळतोय. खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. राहुल पाटील यांची विकेट गेली त्यावेळेला मात्र संघ थोडं टेन्शन मध्ये आपल्याला दिसत होता, पण रोहित पाटील यांनी नक्कीच प्रत्येकाला टाळ्या वाजवण्याला भाग केलंय. आपल्या बॅटिंगचं खूप चांगलं प्रदर्शन केलंय. चौथा बॉल, परत एकदा पॉवर हिटिंग. यावेळेस मात्र स्ट्राईक न ठेवता 1 रन घेतलाय. रनआउट होऊ शकतोय आणि रनआउट मिळवतील देखील. 4-2 चेंडू या सामन्याचे बाकी होते. रनआउट जरी मिळवला तरी रोहित पाटील याच्यासाठी आपण एकदा टाळ्यांनी दाद देऊ शकतो. चांगली बॅटिंग रोहित पाटील या बॅट्समनने केली आहे. खूप चांगलं प्रदर्शन, चांगलं एंटरटेनमेंट आपल्याला दिलंय आणि पॉवर हिटिंग त्याची खूप बघितली आपण. एका ओव्हरमध्ये 5 षटकार, प्रत्येक बॉलरच्या ओव्हरवर त्यांनी षटकार. लोणी चॅलेंजर्स यांनी दुसऱ्या बॅट्समनला नक्कीच कठीणाईमध्ये टाकलं असलं तरी रोहित पाटील यांचं उत्तर मात्र त्यांच्याकडे सापडलं नाही. शेवटी रनआउटच्या रूपात त्यांना विकेट मिळाली आणि रोहित पाटील या बॅट्समनच्या जोरावर 134 रनांचं 134 रन त्यांनी प्राप्त केलेत. 135 रनांचं टार्गेट लोणी चॅलेंजर या संघाला दिलंय, जे खूप मोठं टार्गेट आपण मानू शकतो 9 ओव्हरच्या या फॉर्मॅटमध्ये. खूप चांगली बॅटिंग, नक्कीच त्यांचा संघ आनंदी असेल. खूप चांगली बॅटिंगचं प्रदर्शन, परंतु लोणी चॅलेंजर्स संघ देखील सक्षम या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी. त्यांच्याकडेही खूप एक्सपिरियन्स आणि चांगले बॅट्समन उपलब्ध आहेत.
आणि त्या एक्सपिरियन्सच्या जोरावर 135 रनांपर्यंत पोहोचण्याचा दम जर नक्कीच ठेवतात लोणी चॅलेंजर्स हा संघ. परंतु बाबाजी अॅग्रोचा संघ नक्कीच आनंदी असेल. बॉलर्सला थोडं फ्रीडम मिळेल या टार्गेटला डिफेंड करण्यासाठी, एवढ्या मोठ्या टार्गेटला डिफेंड करण्यासाठी. आणि थोड्याशा ब्रेक नंतर प्रतीक्षा असेल दुसऱ्या इनिंगची जी इंटरेस्टिंग होऊ शकते. मागील इनिंग मध्ये जे प्रदर्शन आपण बघितलं रोहित पाटील यांच्या बॅट्स म्हणून, असंच काही सीन आपल्याला एकदा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघायला मिळाला होता. रोहित शर्मा यांच्याकडून विराट कोहली रनआउट झाले होते, परंतु तेव्हा त्या रनआउटची खंत ठेवून त्यांनी द्विशतक हे मारलं होतं. आपल्या करिअरचा पहिला द्विशतक त्यांनी घेतलं होतं. आणि तसंच काहीतरी प्रदर्शन रोहित पाटील यांनी आपल्याला करून दाखवलंय. चांगली बॅटिंग यांनी केली आहे. नंदकिशोर देशमुख एक्सपिरियन्स बॅट्समन हे त्या ठिकाणी स्ट्राइक घेतील. नॉन स्ट्रायकर बॅट्समन यांचं नाव प्रेम. नंदकिशोर देशमुख एका ठिकाणी एक्सपिरियन्स खेळाडू, अनुभवी खेळाडू, आणि त्या ठिकाणी यंगस्टर प्रेम. पहिला बॉलला थोडा परखून खेळलाय, थोडा निरखून खेळलाय, बॅकफुटला जाऊन थोडस लेट कट केलाय. मात्र 1 रन मिळेल या इनिंगच्या सुरुवातीला. गणेश पाटील या इनिंगची सुरुवात करतील. प्रेम आता स्ट्राईकवर असतील. यंगस्टर खेळाडू, मुंबई क्रिकेटमध्ये आपलं नाव बनवताना प्रेम. आणि प्रेम यांचा पहिल्या चेंडूमध्ये पॉवर हिटिंग करायचा प्रयत्न. पॉवर प्लेचं सर्कल नक्की त्यांनी क्लिअर केलं असलं तरी 1 धावेवर त्यांना समाधानी राहायला लागेल. नंद किशोर देशमुख यांच्याकडे स्ट्राईक ते सोपवतील, एक्सपिरियन्सला महत्व देतील. आणि गणेश यांचा नक्कीच प्रयत्न असेल डॉट बॉल करण्याचा, विकेट पटकावण्याचा. स्क्वेअर कट केला होता त्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. आणि चांगली फिल्डिंग रोहित पाटील यांनी केली आहे. नक्कीच त्यांचा कॉन्फिडन्स हाय असेल या ठिकाणी. आणि त्याचा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, थोडासा गॅप घेण्याचा प्रयत्न. पॉइंट आणि थर्डमॅनचा जो खेळाडू त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्यांच्या मधून गॅप काढून चौकार मिळवण्याचा प्रयत्न. थोडंसं अपयश मिळालंय. गणेश यांनी चांगली बॉलिंग दाखवली आहे पहिल्या 4 चेंडूंमध्ये. बॅट्समनच्या बॅटला शांत नक्की ठेवलंय.
पुढील बॉल नंदकिशोर देशमुख यांचा मोठा हिट लावण्याचा प्रयत्न आणि खूप छान असं जज करून भूषण यांनी चांगला कॅच या ठिकाणी घेतला. नागेश्वर माचला 11 आणि मजरेओड 11. पुढील सामना त्या संघांचा असेल. नागेश्वर माचला 11 आणि मजरेओड 11. आणि दोघही संघांच्या कॅप्टनना विनंती असेल टॉस का बॉस या मंचावर उपस्थित राहावे पुढच्या मॅचच्या टॉस साठी. आणि मुख्य मंचावर उपलब्ध असलेल्या सर्व अतिथींना ही विनंती असेल टॉस का बॉस या ठिकाणी टॉस करण्यासाठी कृपया आपली उपस्थिती द्यावे. संघाकडून प्रेम हे स्ट्राईकला होते आणि अतिशय प्रेमात त्यांनी लॉंग ऑफच्या वरून सिक्सर लावलेला आहे. चांगली बॅटिंग हे प्रेम करताना दिसत आहेत. आपल्या टायमिंगच्या जोरावर चांगली बॅटिंग करतात. मोठे षटकार देखील ते लावतात. मुंबई क्रिकेटमध्ये कंटिन्युअस क्रिकेट खेळत असतात प्रेम. आणि आपला एक्सपिरियन्स आपला अनुभव हे गुजरात क्रिकेट लीग मध्ये दाखवताना प्रेम पाटील. आणि पुन्हा एकदा प्रेम पाटील यांनी आपली छान टायमिंग दाखवली आहे. आणि थोडासा गुडलेंथ हा बॉल चांगला बॉल होता. एवढा खराब बॉल नव्हता तरीही आपला टॅलेंटच्या जोरावर आणि टायमिंगच्या जोरावर बॅट्सिंगच्या जोरावर मिड विकेटच्या वरून पुन्हा एकदा षटकार लावला आहे प्रेम यांनी. या ओव्हरच्या पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 षटकार आलेत. बघूया तिसऱ्या चेंडूमध्ये कमबॅक करतायत. नक्कीच धीरज यांचा कमबॅक दिसतोय या तिसऱ्या चेंडूमध्ये. प्रेम यांनी थोडं आपलं पेशन्स लूज केला आणि तिसऱ्याही बॉल मध्ये षटकार घेण्याचा हा प्रयत्न होता. नक्कीच आपण रोहित पाटील यांनी बॅटिंग केली होती. ते जरी षटकार लावत असले तरी पेशन्स ठेवून चांगल्या बॉलला रिस्पेक्ट देऊन ते स्ट्राईक रोटेट करत होते. आणि त्याच कारणास्तव त्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. कितीही छोटा फॉर्मॅट असला तरी पेशन्स हा खूप इम्पॉर्टंट असतो क्रिकेटमध्ये. पेशन्स लूज केला तर आपली विकेट लूज होते. आणि तेच काही दिसलं आपल्याला. चांगली बॅटिंग करत होते. चांगले 2 षटकार लावले होते प्रेम यांनी. परंतु तिसऱ्याही बॉलवर मोठा शॉट लावण्याचा प्रयत्न आणि त्यात अपयश आले. धीरज यांनी चांगला कमबॅक केलाय. नवीन बॅट्समन या ठिकाणी आपण बघू शकतो. भगवान पाटील या ठिकाणी बॅटिंगला आलेत. गोलंदाजीमध्ये त्यांनी जरी आपलं लक आजमावलं असलं रोहित त्यांनी जरा डॉमिनेट केलं असलं आणि त्याच बॅटिंगचं प्रदर्शन करण्यासाठी आले असावेत या ठिकाणी भगवान पाटील. धीरज यांचा पुढील बॉल थोडासा राईज होणारा हा बॉल आणि पूर्णपणे बीट होताना भगवान पाटील. स्पीड तेवढा नव्हता या बॉलला परंतु राईज झाला त्या कारणास्तव 1 बाउन्सचा इशारा देखील या ठिकाणी अंपायर कडून. धन्यवाद. त्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये आता भगवान पाटील यांची बॅट मधल्या मैदानाच्या आतमध्ये फिरवतात आहेत. सिंगल धावेवर वैयक्तिक धावफलक सुरू केलाय आणि संघाची धावसंख्या झाली आहे मात्र 15 धावांवर तब्बल 3 विकेट मात्र मिळवल्या आहेत बाबाजी ॲग्रो या संघाने. अजूनही 2 चेंडू यायचे बाकी आहेत. एक बॉल यायचं बाकी आहे. हरीश पाटील मात्र ऑन स्ट्राईक असेल. 44 चेंडूंमध्ये तब्बल 121 धावांचं आव्हान आहे आणि आता मात्र निर्धाव चेंडू टाकला गेलाय. 13 धावा खर्च झाल्यात. 1 विकेट मिळवली आहे. पहिलं षटक मात्र संपवलंय आणि मैदानाच्या आतमध्ये आता मात्र पॉवर प्लेचं 3रं आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जातोय धीरज.
डावखुरे हाताचे फलंदाज भगवान पाटील हे मात्र फलंदाजीसाठी आले. मैदानाच्या आतमध्ये एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की हे दोन जे फलंदाज फलंदाजी करतायत 40+ आहेत, तरी देखील आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरले, दमखम दाखवला जातोय. धीरज पाटील मात्र चांगला बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय. सिंगल धाव घेतली जाती का धाव घेतली गेली आहे. त्या दरम्यान एक चौकार येतोय. टॉस का बॉस मंचावर देखील आपण बघू शकतो पुढील होणारा सामना. आता मात्र समोरच्या दिशेला प्रहार केला गेलाय. चेंडू सरळ झालाय कार्पेटच्या साह्याने क्षेत्ररक्षकाच्या हातात. त्या दरम्यान सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकते. धावा होत आहेत 20, गडीबाद झाले 3 आणि पॉवर प्लेचं तिसरं षटक मात्र प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज धीरज मात्र ऑन स्ट्राईक आहेत. आता मात्र तगडा प्रहार, सरळ चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या पुढे सरकतीये. धावा झाल्यात तब्बल 26. हरीश पाटील यांनी मात्र षटकाराने वैयक्तिक धावफलक सुरू केलाय. निश्चितच हरीश पाटील यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. यानंतर होणारा सामना असेल साईनाथ 11 मजरेहोड वर्सेस माचला 11. यामध्ये नाणेफेक झाली आहे. मजरेहोड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचं स्वागत करणारा चौकार मात्र हरीश यांच्या बॅटमधनं येते. पायावर टाकलेला चेंडू फक्त ग्लान्स करून दिलाय. मनगडाच्या साह्याने चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार. चौकार. आता मात्र हे षटक थोडस महागडं ठरवलं जात आहे. 6-4-4-4 एक सिंगल. मात्र फलंदाज असतील हरीश. ज्या रीत्या फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र सुरुवात झाली आहे. निश्चितच टार्गेट चेस करण्याचा प्रयत्न असेल. आता मात्र संपर्क तेवढा प्रॉपर नाहीये. धावा आल्या होत्या. एक आत्मघाती फटका लवणी चॅलेंजर संघाला देऊन गेला. एक मोठा झटका. त्या दरम्यान फलंदाज होत आहेत जेलबाद. एक चांगला जेल विकेट किपरच्या साह्याने घेतला गेलाय. एक मोठा झटका मैदानाच्या आतमध्ये हरीश पाटीलच्या स्वरूपात लागलाय. गोलू देशमुख फलंदाजीसाठी आलेत. यांचा फॅन फॉलोईंग जर आपण चोपड्याच्या या मैदानावर बघितलं तर तगडा फॅन फॉलोईंग आहे आणि त्यांची बॅट मात्र तळपणं खूप आवश्यक आहे. कारण यानंतर होणारे सामने पुढील सामन्यांसाठी गोलू देशमुख इन्फॉर्म येणं खूप गरजेचं आहे. आणि निश्चितच बसलेल्या प्रेक्षकांना देखील अपेक्षा असेल. गोलू देशमुख ज्या रीत्या मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात तसेच काहीशे फटके त्यांच्या बॅटमधनं येणं खूप आवश्यक असेल आपल्या संघासाठी आताच्या घडीला. त्या दरम्यान काय फटका सजवलाय, काय फटका सजवलाय. देखना फटका मैदानाच्या आतमध्ये भगवान नाना यांच्या बॅट मधनं येतो एक उत्तुंग षटकार.
काय स्टेप आउट झालेत. डाऊन द ग्राउंड फटका सजवण्याचा प्रयत्न पुढे सरसावत आलेत. बॅट आणि बॉलचा संपर्क जसा झाला एक सुरेख आवाज मैदानाच्या आतमध्ये आला. टाक करून चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. षटकार. त्या दरम्यान पुन्हा एकदा बॅट फिरवली गेली आहे. एक चांगला कमबॅक मात्र गणेश या गोलंदाजाकडनं होतोय, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आला खरा, त्यानंतर निर्धाव चेंडू टाकला गेलाय. 40 धाव्यांवर संघ येऊन पोहोचलाय, मात्र 4 विकेट गेल्यात. याच देखील थोडीशी खंत असेलच. बघूयात कॅचची अपील होतीये. पंच इंटरेस्टेड आहेत का? आणि निश्चितच अपील केली गेली आहे. पंचांना मात्र कोणताही आवाज आलेला नाहीये. आणि त्या दरम्यान फलंदाज असेल सेफ. आता मात्र संपर्क झालाय प्रॉपर. सरळ चेंडू फेकून दिलाय सीमारेषा पार. मैदानाच्या आतमध्ये मात्र येतोय वंश प्लाउड. षटकार. षटकाराच्या मदतीने नानांची बॅट मात्र आता मैदानाच्या आतमध्ये तळपतीये आणि संघ नेऊन ठेवलाय 46 धावांवर. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतीये. एक षटकार डॉट डॉट डॉट. पुन्हा एकदा एक षटकार. 9 धावांमध्ये 9 चेंडूंमध्ये 18 धावांवर खेळतायत. धावा येतात खरं, ते मात्र विकेट देखील कंटिन्यू मैदानाच्या आतमध्ये पळजड चालू आहे. आता मात्र जर आपण बघितलं तर गोलू देशमुख आणि भगवान नाना यांना एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. त्या दरम्यान निर्धाव चेंडू होता, चांगल्या गतीत चेंडू टाकला गेला. थोडस क्षेत्ररक्षणात फंबलिंग झालं. त्या दरम्यान सिंगल धाव घेतली गेली. सिंगल धावेच्या मदतीने 4थं षटक होतोय, मात्र पूर्ण धावा झाल्यात 47. 4 गडी बाद. आता मात्र धावा पाहिजे 30 चेंडूंमध्ये 88. आणि ज्या रीत्या भगवान पाटील मात्र मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी करतायत. इझी टार्गेट नसेल, मात्र अवघड देखील नसेल, कारण त्यांच्यासोबत गोलू देशमुख देखील मैदानाच्या आतमध्ये क्रीजवर आहेत. यश नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघासाठी 5वं षटक घेऊन आलेत. बघूयात ज्या रीत्या षटक घेऊन आलेत एक नवीन बदल घेऊन येत आहेत का. काय चेंडू टाकला गेलाय सरळ ब्लॉक लाईन टाकण्याचा प्रयत्न. बॅटचा संपर्क झाला नाहीये, मात्र पायाच्या मदतीने एक धाव घेतली जातीये. एका धावेच्या मदतीने का होईना आता मात्र धाव फलक पुढे सरकते. धावा ह्या काढाव्याच लागतील. सिंगल येव, बाउंड्री येव, मिसफिल्डची येव, धावा ह्या घ्याव्याच लागतील, कारण आपण टार्गेट करतोय चेस. एकोणतीस बॉल मध्ये 87. 5 चेंडू अजून या षटकाचे यायचे बाकी आहेत. आणि गोलू देशमुख एक हिटरची भूमिका आपल्या संघामध्ये निभावतात आहेत. त्याच प्रकारची हिटिंग होणं खूप गरजेचं असेल. आता मात्र अक्को टप्प्याचा चेंडू होता, झेलची संधी होती, चांगल्या रीत्या प्रयत्न झालाय. निश्चितच ज्या प्रकारच्या ताकद या फटक्यामध्ये होती आपण बघू शकतो. सर्कलच्या आतमधल्या खेळाडूने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. बोटाला चेंडू लागल्यानंतर हात झटकलाय. अतिशय पॉवरफुल बॅट फिरवतात आहेत मात्र गोलू. पुन्हा एकदा चालून समोरच्या दिशेला फटका. फटका फसतोय. क्षेत्ररक्षक येतात. गणेश 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 मैदानाच्या आतमध्ये झेल टिपलाय.
आणि बाद होणारा फलंदाज असेल भगवान पाटील. मात्र ज्या रीत्या या 40+ खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये धावा घेतल्या आहेत, निश्चितच एक प्रेरणादायी इनिंग एक यंग खेळाडूंना देऊन गेलेत. एक उदाहरण सेट केलंय की एज फक्त हा नंबर असतो. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नवीन फलंदाज येताना दिसतात आहेत. कुणाल फलंदाज मात्र कुणाल असेल. या फलंदाजामध्ये देखील कॅपॅसिटी आहे मोठे फटके खेळण्याची, चांगल्यारीत्या फलंदाजी करतात. मात्र पहिल्यांदा संधी या या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्यांदा संधी मिळाली आहे फलंदाजाची. परिपूर्ण शफल झालेत. ऑफसाईडच्या दिशेला क्लासिक फटका, ग्राउंडला गुदगुल्या करत चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. धावा होत आहेत 53. विकेट चालू आहेत, त्याच प्रकारे धावा देखील घेण्यात चालू आहेत. ही एक जमेची बाजू मात्र लोणी चॅलेंजर संघाची म्हणता येईल, कारण विकेट जरी आल्यात ना तरी धावा काही थांबल्या नाहीयेत. आता मात्र समोरच्या दिशेला सरळ बॅटीने खेळून दिलाय. गॅप मध्ये चेंडू गेलाय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, मात्र चेंडू परत गेला सीमारेषा पार. चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर कुणाल पाटील कडनं घेतले गेलेत. सत्तावन्न धावा झाल्यात. अजूनही एक चेंडू या षटकाचा यायचा बाकी आहे. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. चांगल्यारीत्या चेंडू टाकला गेलाय. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक अवांतर धाव मात्र दिली जातीये. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतय. 58 धावा झाल्यात. काय चेंडू उसळी घेतली गेली. अचानक चेंडू बाउन्स झालाय. फलंदाजाला बाद दिले गेलंय. सरप्राइझिंग डिलिव्हरी मात्र मैदानाच्या आतमध्ये आली आहे. फलंदाज होत आहेत झेल बाद. अतिशय चांगल्यारीत्या चांगल्या गतीमध्ये चेंडू टाकला गेला, बाउन्स मिळाला आणि फलंदाज झालेत शेवटच्या चेंडूवर झेलबाद. 5 षटकांचा खेळ जसा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल आणि पूर्ण देखील झालाय, त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला थोडासा बदल बघायला मिळेल. आतापर्यंत गिरिराज डेव्हलपर्स अँड लॉन्स बॅटिंग एंड करता बॅटिंग चालू होती. आता मात्र बॅटिंग चालू होईल. नॉर्थन हॉस्पिटल जळगाव या बॉलिंग एंड कडनं डॉक्टर मनीष चौधरी यांनी या बॉलिंग एंडचं प्रायोजकत्व स्वीकारलंय आणि त्यांना विनंती असेल ड्रिंक्स ट्रॉली मात्र अठ्ठावन्न धावा झाल्यात. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय.
रोहित आता मात्र गोलंदाजीसाठी आलेत. फलंदाजीमध्ये अतिशय आक्रमकरित्या फलंदाजी केली गेली होती. निश्चितच ऑलराऊंडरची भूमिका आपल्या संघासाठी निभावतात आहेत. माहिती आहे डिमांड मात्र आता धावा रोखण्याची असेल. विजय मात्र आवश्यक आहे या संघाला. ऑफसाईडच्या दिशेला चांगला फटका गोलू देशमुखच्या बॅट मधनं आलाय. चेंडूने जसा टप्पा घेतला थोडासा स्पीड पिकअप झाला, त्यानंतर मिळाला एक चौकार. गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डिंग व बॅटिंग एंड बॅट्समन कडनं घेतला गेलाय का? बॅट्समन टीम कडनं रिव्ह्यू घेतला गेलाय. त्या दरम्यान पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. आता मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेला चेंडू हलक्या हाताने खेळून दिलाय. त्या दरम्यान सिंगल सिंगल येतीये. आता मात्र नो बॉल दिला गेलाय. नो बॉलच्या मदतीने मात्र फ्री हिट असेल. पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा दिला गेलाय नो बॉल. बॅक टू बॅक दोन नो बॉल आणि फ्री हिट धावाची संधी होती मात्र थ्रो पाहिजे तेवढ्या गतीत पाहिजे त्या दिशेला आला नाहीये. त्या दरम्यान दोन धावा घेतल्या गेल्यात. पुन्हा एकदा फ्री हिट आहे. दोन नो बॉल दिले गेलेत. त्या दरम्यान गोलंदाजाला व्हावं लागेल चेंज, कारण दोन नो बॉल एका गोलंदाजाला दिल्या गेल्यानंतर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडासा ट्विस्ट येतोय, कारण गोलंदाज देखील होतील चेंज. 22 चेंडूंमध्ये तब्बल 67 धावांची आवश्यकता आहे. दोन फ्री हिट मात्र मिळाले होते. हा चेंडू येणारा देखील फ्री हिट असेल. नक्कीच
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. आता मात्र आडव्या दिशेने बॅट फिरवली गेली. धावबाची संधी आहे आणि थ्रो थोडासा झालाय. थ्रो चुकवलाय. पुन्हा एकदा तू मैमे आणि पुन्हा एकदा आपल्याच बॅटिंग एंडला परतलेत. कॉलिंगचा अभाव मात्र जाणवतोय. आता मात्र चांगल्यारीत्या गोलंदाजी होतीये. ऑफ साइडला चेंडू टाकला जातोय. निश्चितच गोलू देशमुख प्रयत्न करतात. बॅट फिरवतात मात्र संपर्क पाहिजे तेवढ्या रित्या प्रॉपर होत नाहीये. त्या दरम्यान फक्त सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतंय. धावा झाल्यात 69. 6 गडी बाद झालेत. आता मात्र निलेश बॅट फिरवली गेली आहे. बॅट आणि बॉल याच्यामध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये. चेंडू सरळ जाऊन आदळलाय अंगावर. त्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. निर्धाव चेंडू टाकून मात्र 6वं षटक संपलंय. अजून 18 चेंडूंमध्ये तब्बल 66 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज मात्र यश असेल. वैयक्तिक दुसरं. संघासाठी षटक क्रमांक 7. धावा झाल्यात 69. 18 मध्ये 66 ची गरज आहे. बॅट मात्र गोलू देशमुख वारंवार चेंज केली जाते. बघूयात गोलू जशी बॅट होतीये चेंज तशीच समीकरण देखील चेंज होतंय का. मात्र धावा 66 पाहिजे. तब्बल एक ओव्हर 25 ते 30 रनांची घ्यावी लागेल. तेव्हा कुठे मॅच मध्ये थोडासा कमबॅक होऊ शकतो. अतिशय वेगात बॅट फिरवली होती. मात्र व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक अवांतर धाव देतोय गोलंदाज. अवांतर धावेच्या मदतीने धावा झाल्यात 70. आता मात्र चांगल्या रीत्या चेंडू टाकला गेला. ज्या रीत्या चेंडू टाकलाय ना ऑफ साइड द ऑफ स्टंपचा मारा आणि हलकासा चेंडू टप्पा घेऊन बाहेरच्या दिशेला वळवलाय. त्या दरम्यान येतोय एक निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूच्या मदतीने षटक मात्र सुरू केलंय. त्या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यश. आता मात्र संपर्क तेवढा प्रॉपर झालाय. चेंडू एक बाउन्स उसळी घेऊन चाललाय. सीमा रेषा पार. चौकार. चौऱ्याहत्तर धावा होत आहेत चौकाराच्या मदतीने. बघूयात ऑन स्क्रीन आमचे कॅमेरामॅन देखील मैदानाचा फेरफटका मारताना दिसतात आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं. झेलची संधी होती. गॅप मध्ये चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसरे धावेचा कॉल होता मात्र परतवला गेलाय आणि डायरेक्ट हिट थ्रो देखील केला गेलाय क्षेत्ररक्षक धीरज कडनं.
बॅक टू बॅक निर्धाव चेंडू मात्र सिंगल धाव येते मिसफिल्डच्या मदतीने पुन्हा एकदा मिळतीये सिंगल धाव. व्हाईट बॉलच्या रिगार्डिंग मध्ये बॅटिंग टीम कडनं रिव्ह्यू घेतला गेलाय. बॉल असेल कारण चेंडू येण्याच्या आधी फलंदाज ऑफसाइड द ऑफस्टंपला ऑलरेडी बाहेरच्या दिशेला उभा होता. अजून एक अतिरिक्त रेष तिथं मारली गेली आहे. तेवढा रीच मात्र फलंदाजाला गोलंदाजाच्या मिळत असतो. त्या दरम्यान आता मात्र प्रहार केला गेलाय. चेंडू सरळ चाललाय गोलू देशमुखच्या बॅट मधनं सीमारेषा पार. षटकार. षटकाराच्या मदतीने आता मात्र धावा झाल्यात 82. अजूनही एक चेंडू यायचा बाकी आहे. 13 चेंडूंमध्ये धावा पाहिजे 53. अतिशय चतुराईने टाकलेला चेंडू गतीमध्ये केलं होतं परिवर्तन. निर्धाव चेंडू टाकून षटकाची केली आहे समाप्ती. दोन षटकांमध्ये धावा खर्च केल्या. 23 2 गडी बाद केले. धाव संख्या होतीये टोटल 82. 6 विकेट गेल्यात. नवीन गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये अमोल. नवीन गोलंदाजाचं जसं आगमन झालंय तसंच आमचे सहकारी मित्र देखील मैदानाच्या आतमध्ये आलेत. विवेक मात्र यांनी देखील उपस्थिती वीर गुजर क्रिकेट लीग या स्पर्धेमध्ये दाखवली आहे. आयोजन समितीकडून आपलं मनपूर्वक स्वागत असेल. निश्चितच सामन्यासाठी रवाना होत आहेत. एक महत्वाचा सामना त्यांचा आज आहे. त्या दरम्यान येतो एक चौकार. या टार्गेटचा पाठलाग करताना चांगले फटके लावतायत दोघंही बॅट्समन गोलू देशमुख आणि निलेश. निलेश आतापर्यंत अपयशी होते परंतु मागील 2 चेंडूंमध्ये बॅक टू बॅक एक चौकार आणि षटकार त्यांनी लावलाय. चांगली बॅटिंग ते दाखवतायत परंतु अजूनही 43 रन मागे हा संघ आणि पुन्हा एकदा कव्हर्सच्या दिशेला मोठा गॅप त्या ठिकाणी आणि त्या गॅपच्या सहायतेने परत एकदा 4 रन मिळालेत निलेश यांना. 96 रनांवर जाऊन पोहोचलाय लोणी चॅलेंजर्सचा हा संघ. अजूनही 9 चेंडूंमध्ये 39 रनांची आवश्यकता. मोठ्या मार्जिनने जिंकण्याचा प्रयत्न होता बाबाजी 11 या संघाचा. परत एकदा थोडस बॅकफुटला जाऊन खेळलाय परंतु सोपा कॅच देऊन बसतील या ठिकाणी लॉंग ऑनच्या हातामध्ये. निलेश यांना परतावे लागेल पवेलियन मध्ये. आता 8 चेंडूंमध्ये 39 रनांची आवश्यकता. चे रन अजूनही मोठे दिसत आहेत. 8 चेंडूंमध्ये 39 रन परंतु सेट बॅट्समन गोलू देशमुख
बॅट्समनचं नाव किती बॉल बाकी आहे? दोन बॉल अजूनही बाकी असतील या षटकाचे. आणि बघूया अंकित काय करतात आपल्या टीम साठी. पहिला बॉल हा अंकितचा. फेअर डिलिव्हरी ही या ठिकाणी असेल. वाईट यॉर्कर बॉल केलाय अमोल पाटील यांनी. अमोल पाटील यांचं हे षटक आतापर्यंत महागडं जरी जात असलं तरी शेवटचा झेंडू हा इम्पॉर्टंट असेल. अंकित यांनी मोठा शॉट लावण्याचा प्रयत्न केला होता हवेमध्ये हा बॉल, परंतु रन नाकारलाय गोलू देशमुख यांनी. शेवटचे 6 चेंडू खेळण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. 6 चेंडूंमध्ये 39 रन. थोडस इम्पॉसिबल दिसताना हे टार्गेट, परंतु जास्तीत जास्त रन घेण्याचा प्रयत्न. आपली टीम जरी पॉइंट टेबलच्या नंबर 1 स्थानावर उपस्थित असली तरी समोरील टीमचं स्टॅट्स थोडं खराब करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू दिसतोय. आणि बाबाजी ॲग्रोचा संघ मात्र थोडासा मोठा टार्गेट घेऊनही चिंतित दिसताना. रन रेट मोठा रोल निभावतो त्यांचा क्वालिफाईंगच्या या परिस्थितीमध्ये. आणि शेवटची ओव्हर आपल्याला बघायला मिळणार या ठिकाणी. 39 रनांचे लक्ष्य अजूनही बाकी. जास्तीत जास्त रन घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी. धीरज पाटील हे नवीन गोलंदाज. शेवटची ओव्हर या ठिकाणी करतील या सामन्याची. 39 रनांची आवश्यकता अजूनही, जे संघाच्या रीच मधून थोडस बाहेर दिसताना. परंतु गोलू देशमुख यांचा नक्कीच प्रयत्न असेल जास्तीत जास्त रन घेण्याचा. आणि गोलू देशमुख यांनी सुरुवात नक्की केली आहे त्या षटकाचा. छानसा शॉट लावलाय आणि लॉंग ऑफच्या दिशेला फ्लॅट हा 6 स्काय विनच्या बॅनरला जाऊन लागलेला हा षटकार. पहिल्या बॉलला षटकार लावलाय. बघूया पुढे 5 चेंडूंमध्ये काय करतायत. धीरज पाटील यांचा दुसरा हा बॉल आणि या ठिकाणी थर्ड मॅनच्या दिशेला खेळलाय. शर्यत ही बॉल आणि फिल्डरची, आणि बॉल या ठिकाणी शर्यत जिंकणार आहे. 4 रन अजून प्राप्त करणार आहेत गोलू देशमुख. आपल्या बॅटिंग मध्ये 106 रनांवर जाऊन पोहोचलाय हा संघ, परंतु 4 चेंडूंमध्ये अजूनही 29 रनांची आवश्यकता. 4 चेंडूंमध्ये 4 षटकार जरी आले तरी 29 रनांपर्यंत पोहोचणे अशक्य, परंतु जास्तीत जास्त रन घेण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. आपल्या टीमला एक बडकट रन रेट देण्याचा प्रयत्न असेल आणि त्यामध्ये यशस्वीरित्या चांगली हिटिंग करतायत गोलू देशमुख. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेला चौकार त्यांनी मिळवला आहे. आपली बॅटिंग चांगलं प्रदर्शन ते दाखवतायत, परंतु ही हिटिंग येता येता थोडा उशीर झाला हे म्हणता येईल आपल्याला. सुरुवातीला थोडा मोठे शॉट लावण्यामध्ये त्यांना अडचण नक्कीच येत होतीये. चौकार आणि षटकार घेण्यामध्ये अडचण नक्कीच येत होती, परंतु आता सेट झाले असल्यामुळे चांगली बॅटिंग ते करतायत. परंतु अजूनही 3 चेंडूंमध्ये 25 रनांची आवश्यकता आणि त्यांच्या रीचचा बाहेर दिसताना हे टार्गेट. एकदा हेलिकॉप्टर शॉटचं प्रदर्शन आपल्याला दाखवलंय. रोहित पाटील त्या ठिकाणी होते, परंतु पुन्हा एकदा चौकार मागील 4 चेंडूंमध्ये. षटकार आणि चौकार आपल्याला बघायला मिळत आहे. बॅक टू बॅक चांगली बॅटिंग आपल्याला बघायला मिळते, परंतु हे टार्गेट पर्यंत पोहोचण्यात अपयशी असतील. परंतु या बॅटिंगच्या जोरावर 114 पर्यंत नेताना आपल्या टीमला, आणि नक्कीच आनंदी असतील आपल्या बॅटिंग पासून, कारण क्वार्टर फायनल मध्ये हा कॉन्फिडन्स घेऊन गोलू देशमुख नक्की जातील. धीरज प्रयत्न करतायत आणि प्रयत्नांना यश. डॉट बॉल फायनली त्यांनी केलाय. 5वा हा चेंडू या ओव्हरचा आणि फायनली डॉट बॉल आपल्याला बघायला मिळाला आहे. पहिल्या चेंडूमध्ये षटकार, नंतर बॅक टू बॅक 3 चौकार आणि 5वा चेंडू हा त्यांनी डॉट केला आहे. आणि शेवटचा चेंडू या मॅचचा. फॉर्मॅलिटी मात्र बाकी आहे. अजूनही 21 रन, परंतु बघूया किती जास्तीत जास्त रनांनी जिंकण्याचा प्रयत्न करतात बाबाजी ॲग्रोचा हा संघ.
शेवटचा बॉल हवेत हा बॉल बघूया झेल होतोय का खूप मोठा ग्राउंड त्यांनी कव्हर केलं होतं आणि डायरेक्ट हिट के चलते यहाँ पर रनआउट का इशारा अंपायर के द्वारा आणि सामन्यामध्ये आपल्याला नक्कीच चौकार आणि षटकारांचा पाऊस पडताना दिसला नक्की बाबाजी अॅग्रोने आणि आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे रोहित पाटीलची बॅटिंग आपण बघितली होती चांगली पॉवर हिटिंग आपण बघितली होती आणि मॅन ऑफ द मॅच रोहित पाटील हे असतील आपल्या संघाला मोठ्या टार्गेट पर्यंत पोहोचवलं आणि पुढील मॅच कडे आपलं लक्ष असेल श्री नागेश्वर माचला 11 यांच्या 12th मॅनने स्कॉट सिलेक्ट करण्यासाठी स्कोरर कडे यायचे आणि जसं जसं सामने पुढे जात आहेत तसं तसं क्वालिफाईंग स्टेज ही फिक्स होते आजचा लीग स्टेजचा हा शेवटचा दिवस बाबाजी अॅग्रोचे ओनर नक्कीच खुश असतील संदीप पाटील आणि त्यांनी त्यांच्या हस्ते रोहित पाटील यांना मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी पुरस्कार द्यायचा आहे त्यांच्या संघासाठी चांगली खेळ